पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगदी हिरमोसली झाली हो पोर। आईची वाट बघतेस ना? हो, मला घरी जायचे आहे। संध्याकाळी येणार होती ना आई? हो। आता रात्र झाली, अजून आई आली नाहीये। येईल हो, काळजी करू नको। आई नाही तर नर्मदा काकू कुणीतरी येतील। हा, नाहीतर मी जाऊ का कंदील घेऊन? नाही, आता तुला असं जाता यायचं नाही। आता तू सान्यांच्या घरात आहेस, आम्हाला तुला असं नाही पाठवता येणार। आणि शिवाय आजोबा ओरडतील ना। पण केवढी रात्र झालीये, अजून आई आली नाहीये। आज सकाळी पूजेसाठी आली होती, तेव्हा जेवून सुद्धा नाही गेली। काय झालं असेल? अगं, तुझी रुक्मिणी आजीची प्रकृती बरी नाही ना। पण मग घरात आहेत ना सगळे? का नसेल आली आई? सांगा ना, काय झाले असेल? आई, काय झाले? तुझा चेहरा असा का दिसतोय? आई सांग ना, आई सांग ना ग, आई बोल ना ग, अगं बोल ना आई, आई। बयो, थांब जरा, मला काकूंशी जरा महत्वाचं बोलायचंय। पण आई आपल्याला बयो, थांब म्हटले ना। काकू, एक विनंती करायला आले हो। विनंती कशाला? तुझा हक्कच आहे तो। आता तुमचं आमचं रीतसर नातं आहे। काय विचारायचं होतं? मी म्हणत होते की आजची रात्र मुले इथे राहिले तर चालेल का हो? हो, राहू देत की। अगं, त्यांचंच घर आहे, खुशाल राहू देत। पण का असे का आई? तू मला न्यायला आलीस ना? बयो, मोठ्या माणसांच्या प्रत्येक गोष्टी लहान मुलांना कळायलाच हव्यात असं नाही। बयो ताई, आज आम्ही येतेच राहणार, तुझा जवळ। पण मला घरी जायचे। बयो, तुला सांगितले ना आज इथेच राहायचंय म्हणून। काकू, घरी काय गोंधळ चालू आहे ते ठाऊक आहे ना तुम्हाला? हो, ते सगळे मुलांसमोर नको उगाच, म्हणून म्हटले की आज रात्री इथेच। काही अडचण नाही, खुशाल राहू देत। तू नको काळजी करू, मी नंतर सगळे सविस्तर सांगते हो तुम्हाला। हो, येऊ मी आता? ये हो, पण नामस्मरण सुरू ठेव। हो, नमस्कार करते। आयुष्यमान भव। अगं, रडू नको।
आई येणार आहे उद्या. हं? काळजी करू नको. आता की नाही मी तुला छानशी गोष्ट सांगणार आहे. हो हो तुम्हाला पण. हं? ऐकायची आहे ना? हो. मारतोस काय रे? देऊ काय ठेवून? हा मी मारले तर देऊ काय ठेवून? आणि त्या पटवर्धनांच्या सुशीलने मारले ते चालले काय तुला? अरे कशाबद्दल बोलतोयस नानू? हा. मला काही समजलं नाही. आता उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नको. मी सगळे पाहिले आहे हो. त्या पटवर्धनांच्या सुशीलीने तुला चांगलीच लगावली आहे. हा खरे बोल खरे बोल खरे बोल. अरे नाही रे नानू, तुला ना भास झाला असेल. हा भास होतो असा रे. बस. आणि मला हा मला सांग कशाला गेला होतास तिकडे? मौज करायला गेला होतास ना? खरे नानू काहीतरी बोल नको. खरे बोल. मारीन. काका काका काय चाललं असतं रे तुमच्या दोघांमध्ये? काय नाही, काही नाही, गप्पा गप्पा गोष्टी. गप्पा मारतायत. हे घे प्रसाद. हा आणि पटवर्धन काकांना देऊन ये. हो हा? हो. अरे गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत ते. खूप लोक येतात त्यांना भेटायला. सगळ्यांना कसा प्रसाद मिळायला हवा. मी काय म्हणतो काका, मी जाऊन देऊन येऊ का पटवर्धनांकडे प्रसाद? नाही काका नाही काका तुम्ही मला सांगितलं ना तर मी जाणार. ए नाही, मला जायचं आहे ना. पण काकांनी मला अरे, सांगितलं. मला जायचंय ना. अरे थांबा रे. कोणाला सांगितलंय प्रसाद न्याय? मला. त्याला सांगितलं ना, मग त्याला घेऊन जाऊ दे. तू आहे ना माझ्यासोबत माडीवर चल. आपल्याला नारळ काढायचं काय. आणि मला तिथे माझ्यासारखा पैलवान गडी हवाय. कळलं? मला जायचंय. पहिलवान. नाही, मला जायचंय. अरे, नारळ महत्वाचे आहेत. मला सगळ्यांना काही सांगायचंय. आता काय सांगायचंय? नर्मदा गरोदर आहे. दूध घ्या. मला दूध नकोय, प्रभाकर हवाय. सापडला का तो? नाही सापडला अजून. आणि माझ्या डोक्यात फटका मारणारा नाही. करतोय काय हा नारायण? आयुष्य ओण का नुसता? तुम्हाला काही हवे आहे का? विष हवंय, विष. अहो काय बोलताय? मग नर्मदेचे पाप लपून का राहणार आहे? 2 महिन्यात दिसायला लागेल. त्या विष खाऊन मरण्यापलीकडे आपल्याकडे काही पर्याय नाही. त्यापेक्षा आजच्या आज ते विष नर्मदेचं चार, म्हणजे विषयच संपला. चर्चा नको आणि बभरा नको. ती आटोपली की नदीत ढकलू तिला रात्री उशिरा. अहो काय बोलताय हे? मग काय डोहाळे जेवण करू तिचे? अहो त्या परीस कुठेतरी सोडून येऊ बिचारीला. हो, म्हणजे परचुऱ्यांची बहीण म्हणून सांगायला ती मोकळी आणि आपण तोंडाला काळं फासून घ्यायला मोकळे. आता अधिक अक्कल पाजू नका. विषारी पाल्याचा रस तिला द्या काढा म्हणून. सांगितलेले काम आजच रात्री करा मुकाट्यानं. प्रभाकरचे काय करायचे ते मी बघतो. समजले? समजले की नाही? खणखणीत हो म्हणा. या पापाचे आजच विसर्जन व्हायला हवे. हो. ऐका 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 ऐका. तर सत्यभामाबाईंना होत्या 7 मुली. किती? 7. सगळ्या जणी होत्या खूप खादाड. कोणासारख्या खादाड? तुझ्यासारख्या. नाही नाही सखू सारख्या. मी खादार? मी खादार? किती माऊस? मग पुढे? हो मग काय. त्या 7 मुलींना खायला करून घालताना सत्यभामाबाईच्या अंगी अगदी नाकी 9 यायचे.
अरे रे बिचारा. एकदा काय झाले, दिवसभर मुलींना खाऊ घालता घालता त्यांच्या वाटणीला काही उरलेच नाही. कारण आई उपाशी राहते पण मुलांना खाऊ घालते. मला आईची आठवण येते. उद्या येईल हा आई, उद्या येईल ना. हा? असे मग ठीक आहे. आजी पुढे काय सांग ना. तर सत्यभामाबाईंनी मुलींना झोपवले आणि विचार केला तर आपल्याला आता 4 घास खायला हवेत. पण काय करणार, सगळे अन्न संपले होते आणि त्या इतक्या दमल्या होत्या की काही करण्याचे त्राणच नव्हते. पण खाल्ले नसते तर त्या कोलमडूनच पडल्या असत्या. मग त्यांनी काय केलं माहिती का, थोडे पीठ भिजवले, तवा तापत ठेवला आणि विचार केला की 4 आंबोळ्या करून खाव्यात. मला भूक लागली, मला आंबोळ्या हव्या. आंबोळ्या हव्या. आंबोळ्या हव्या तिला. आता गोष्टीत पुरणपोळी असती तर तुला पुरणपोळी खावीशी वाटली असती, होय ना. हो, मला पुरणपोळी पण हवी आणि आंबोळी पण हवे. आम्ही सगळे हसतोय पण आई सगळ्यांना इथे का ठेवून गेली? घरी काय अडचण आली असेल? आई खूप रडकुंडीला आलेली दिसत होती. काय झाले असेल? काका काका ते देवळात गेलेत. देवळात? ते रघुनाथ काकांनी प्रसाद पाठवला होता. अहो हा, आता तुम्ही म्हणाल तुम्ही पूजेला आला होता तरी प्रसाद कशाला. पण कसे आहे, काका देवळाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. लोक त्यांना भेटायला येतात आणि जास्तीत जास्त लोकांच्या मुखी प्रसाद लागावा यासाठी. आणि तसंही काका आता घरी नाहीये, ते एका अर्थी बरेच झाले नाही. थोडं मला असं वाटतं की आपण गुजगोष्टी करूया. इश्श. जो वेळ मिळालाय तो सत्कारणी लावूया. सुशीला, अहो हे काय करताय? आजी, मग पुढे काय झाले? मग काय, बिचारी सत्यभामा चुलीपाशी बसली आणि तापलेल्या तव्यावर तिने आंबोळी टाकली. तशी चुर्र असा आवाज झाला. कसा? आता मला पण खावाशा वाटतायत आंबोळ्या. उद्या करूया, उद्या करूया, उद्या करूया. अरे गणपत, मध्ये मध्ये बोलू नकोस. आजी, तुम्ही सांगा पुढे गोष्ट. तर सुर असा आवाज आला आणि तो सुशीलेने ऐकला. तिने पाहिले की बहिणी झोपल्या आहेत. हळूच उठली आणि स्वयंपाकघरात गेली. बघते तर काय, आई आंबोळ्या करते. लगेच ती ताटली घेऊन समोर बसली. आता काय करणार, आईच ती. तिनं स्वतःसाठी केलेली पहिली आंबोळी तिला दिली. आणि म्हणाली, ही खा आणि जाऊन झोप. बाकी कुणाला सांगू नको. मग काय, सुशीलेनी आंबोळी खाल्ली
आणि जाऊन नेजू लागली. पण तिची चाहूल लागून सुरेखाला जाग आली. मग सुरेखाने विचारले, स्वयंपाक घरात गेली होतीस ना, तिथे काय चालले? पण सांगायचे नव्हते ना, मग सांगितले तिने. उत्तर तर द्यायला हवे आणि खोटंही सांगता कामा नये. मग काय? सुशीला म्हणाली, आज काय चालले? सुर्र हुर्र. मग सुरेखा आत धावली आणि आईने स्वतःसाठी घेतलेली आंबोळी तिला वाढली. अगदी बरोबर. आणि तिला सुद्धा तेच सांगितले जे सुशिलेला सांगितले होते. बापडीला वाटले पुढची आंबोळी तरी आपल्याला खाता येईल. पण कसे काय आणि कसे काय. सुरेखाच्या चाहुलीने सुभद्रा उठली. तिने तेच विचारले आणि हिने सुद्धा तेच सांगितले. आज काय चाललंय? मग अशा रीतीने सगळ्या आंबोळ्या मुलींनीच फस्त केल्या आणि सत्यभामाबाई बिचाऱ्या उपाशी राहिल्या. म्हणून आपल्या मुखी घास जाताना आपल्या भोवतांच्या साऱ्यांना आहे ना हे पाहावे आणि त्यानुसार जेवावे हो. कारण सारे सुखी तरच आपण सुखी. अगदी बरोबर. मला खूप आवडली गोष्ट. आज काय चाललंय? प्रभाकर, प्रभाकर उठ बघू. उठ उठ सावकाश. उठ प्रभाकर उठ. ये सावकाश उठ. बस बस बस. आलास का भानावर? प्रभाकर, अरे मी आहे बाळकृष्ण. घाबरू नकोस. काय झाले? जनार्दन तुला खेचत नेत होता. तुला रक्तात पाहिले आणि हादरलोच मी. तुझे भांडण झाले का जनार्दनशी? तुझी काळजी घेतो म्हटल्यावर गेला तो. काय झाले? तो कुठे घेऊन चालला होता तुला? त्यांनी मारले का तुला? नाही, त्याचे त्यालाच कळत नाही म्हणून विचारतोय तुला. प्रभाकर, काय झाले सांगशील का मला? जनार्दन असा का वागला? जनार्दनचा काहीच दोष नाहीये. त्याने तर उलट माझा जीव वाचवला. अरे प्रभाकर, रडू नकोस. रडू नकोस, मी आहे ना. मला सांग काय झाले ते सगळे सांग. अरे रडू नकोस. मग कशी वाटली गोष्ट? अरे बसा बसा, उभे का? बसा बसा.
तुम्ही आला नाहीत म्हणून पाहावयास आलो. औषधं घ्यायची होती, पाणी घेऊन याल म्हणून वाट पाहिली. निजायचे नाही का आज? नाही, मी मुलांची हांतरुणं घालून आपल्याला सांगायला येणारच होते की आज मी मुलांच्या बरोबर निसतीये म्हणून. का मुले घरी गेले नाहीत आज? नाही, ते जरा बाहेर येतं का सांगते. आवाज नाही. आली आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळेच काहीतरी लपवतायत. काय घडले असेल आमच्या घरी?